सभी को सादर प्रणाम। मैं आज आपसे इस विषय पे बात करना चाहता हूं। EPS 95 पेन्शन धारकांसाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। EPS 95 पेन्शन धारकांसाठी परवा NSE चे राष्ट्रीय अध्यक्ष शिवाय NSE ची जी राष्ट्रीय सर्व टीम आहे किंवा बरेच EPS 95 पेन्शन धारक सुद्धा ऍड होते, यांची झूम मीटिंग झाली। या झूम मीटिंग मध्ये सुद्धा काही निर्णय घेण्यात आले, कारण जेव्हा दिल्लीमध्ये 9, 10 आणि 11 मार्चला आंदोलन झालं जंतर मंतरला, या आंदोलनाची स्थगिती फक्त वित्तमंत्र्यांना भेटले आणि अशोक राऊत वित्तमंत्र्यांना भेटले होते, NSE चे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महासचिव वीरेंद्र सिंग, तसेच बरेच जे संसदीय सदस्य आहेत ते सदस्य सुद्धा आंदोलनाच्या ठिकाणी आले होते आणि त्यांनी आश्वासन दिलं होतं की लवकरच तुमची मागणी पूर्ण करू किंवा संसदेत आम्ही तुमचा प्रश्न मांडू असं सांगितलं होतं। आणि त्याचप्रमाणे बऱ्याच संसदीय सदस्यांनी EPS 95 पेन्शनधारकांचे प्रश्न हे संसदेत मांडलेले सुद्धा आहेत। परंतु आता 2 एप्रिलला जे संसदीय सत्र चालू होतं ते संसदीय सत्र बंद झालेलं आहे आणि संसदीय सत्र बंद होऊन सुद्धा कोणत्याही प्रकारचा EPS 95 पेन्शनधारकांसंदर्भात कोणत्याही प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला नाही आणि म्हणूनच परवा माननीय कमांडर अशोक राऊत NSE चे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी एक झूम मीटिंग घेतली होती। या झूम मीटिंग मध्ये सुद्धा EPS 95 पेन्शनधारकांच्या पुढच्या अपडेट संदर्भात बरेच जे निर्णय आहेत ते घेण्यात आले। त्याचा एक वेगळा व्हिडिओ आपल्या चॅनलवर पोस्ट केलाच आहे। परंतु आज माननीय कमांडर अशोक राऊत यांनी लाईव्ह येत सांगितलेलं आहे की आपलं जी मागणी आहे ती मागणी पूर्ण झालेली नाही। 2 तारखेचं बजेट सत्र म्हणजेच जे लोकसभा आणि राज्यसभा संसदीय राज्यसभा चालू होती ती सुद्धा बंद झालेली आहे। त्यामुळे आता आपल्याला सरकारवर पुन्हा दबाव आणण्याची गरज आहे आणि आपल्याला दिलेला शब्द सरकारने पाळलेला नाही। त्यामुळे आपल्याला रेल रोको रास्ता रोको या पद्धतीचं आंदोलन करायचं आहे। परंतु त्या अगोदर आपल्याला एक काम करायचं आहे, ते कोणतं असणार आहे किंवा EPS 95 पेन्शनधारकांना कोणती तारीख दिलेली आहे आंदोलनाची या संदर्भात अपडेट सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। नेमकं काय आहे ते पाहूयात। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। EPS 95 पेन्शनधारकांच्या पेन्शन वाढी संदर्भात 13, 14 आणि 15 तारखेला प्रत्येक राज्यातील EPFOच्या कार्यालयामध्ये किंवा एखाद्या मंत्रालयाचं ठिकाण असेल तर त्या ठिकाणी जाऊन EPS 95 पेन्शनधारकांनी धरणा प्रदर्शन करायचं आहे, शिवाय लेखी लेटर सुद्धा द्यायचं आहे असं सुद्धा कमांडर अशोक राऊत यांनी लाईव्ह एक सांगितलेलं आहे। शिवाय 18 तारीख दिलेली आहे, 18 तारखेला आपण पुन्हा आंदोलनाचा प्लॅन करत आहोत असं सुद्धा कमांडर अशोक राऊत यांनी सांगितलेलं आहे। 18 तारखेला आपण रेल रोको, जेल रोको तसेच रास्ता रोको अशा पद्धतीचं यापेक्षाही वेगळं आंदोलन करू आणि आपली मागणी पूर्ण करूनच घेऊ असं सुद्धा सांगितलेलं आहे। शिवाय त्यांनी हेही सांगितलेले आहे, आम्ही 4 ते 5 प्रतिनिधी किंवा 10 ते 12 प्रतिनिधी जाऊन आम्ही 15 तारखेपासून 18 तारखेपर्यंत दिल्लीमध्ये जाणार आहोत, बऱ्याच मंत्र्यांना भेटणार आहोत किंवा दिल्लीमध्ये आम्ही तिथेच थांबणार आहोत असं 18 तारखेपर्यंत थांबणार आहोत असं सुद्धा कमांडर अशोक राऊत यांनी सांगितलेलं आहे। तर अतिशय महत्त्वाची ही अपडेट कमांडर अशोक राऊत यांनी थोड्याच वेळापूर्वी लाईव्ह एक दिलेली आहे। तर नेमकी अपडेट काय आहे ते आता मी तुम्हाला सांगितलेलेच आहे। त्यांनी सुद्धा एक लाईव्ह व्हिडिओ पोस्ट केला आहे, तो व्हिडिओची क्लिप सुद्धा मी पुढे लावणार आहे, ती सुद्धा व्यवस्थित पाहून घ्या। नेमके अशोक राऊत काय म्हटले क्या आप सबको ये मालूम है कि 2 अप्रैल तक जब संसद का सत्र चला तो हमारा काम नहीं हुआ। अब हम लोग इस अपेक्षा में आज बैठे हैं कि हमारा काम 16, 17, 18 जो संसद का सत्र चलेगा उसमें हमारा काम होना चाहिए। ये अपेक्षा लेके हम बैठे हैं और हम इस पर बहुत निश्चित है कि हमने सरकार को हम नोटिस दे रहे हैं, आज ही नोटिस जाएगा कि हमारा काम अगर 18 अप्रैल से पहले नहीं होता है तो फिर पूरे देश में आंदोलन होगा और तीव्र आंदोलन होगा, जैसे कि रास्ता रोको, रेल रोको, आमरण अनशन या इसके हद से भी बढ़ के हो सकता है। यहां तक हम नोटिस सरकार को देंगे। अब उसके पहले हमें क्या करना है कि 15 तारीख से पहले 15, 14, 13 इन तारीखों में आपको अपने अपने राज्यों में रीजनल जो हमारे EPFO के सेंटर्स होते हैं, रीजनल ऑफिसेस होते हैं, उसके सामने एक दिन का अनशन करना है, धरना देना है।
एक राज्य में कम से कम एक जगह हो, और जहां ज्यादा हो सकता है ज्यादा हो, और किसी को अगर वहां पे रीजनल सेंटर नहीं कुछ करने की इच्छा है तो फिर आप जो आपके कलेक्टर ऑफिस है, डीएम ऑफिस, या फिर किसी मंत्री के घर के सामने भी आप कर सकते हैं। शांतता पूर्व करना है। हमको सरकार को याद दिलाना है कि हम भी खड़े हैं राह में। आप जो कर रहे हो, जो चल रहे हो, तो हम ये भी तो खड़े हैं भाई, इनका कुछ करो। तो ये करने के लिए आपको सरकार को जताने के लिए करना है। दूसरी बात, अपने अपने एमपीज को मिलना है। जो प्रतिभाशाली एमपीज आपके हैं उनको मिलिए, मिनिस्टर्स को मिलिए, उनको बात कहिए, सिर्फ कागज मत देना, पूरी बात कह के अपनी भावना प्रदर्शित करना और उनको बोलना कि हमारा काम होना चाहिए। जब आप मिलेंगे तो उस एमपी का, उस मिनिस्टर का नाम, सांसद जी का नाम हमारे ग्रुप में आप डालिए या मुझे भेजिए, ताकि हम दिल्ली जाके उस पर उनका जो है उनको हम परस्यू कर सकें, उनके हम पीछे लग सकें कि भाई क्या किया आपने, आपके लोग मिले थे आपसे। अब इसी दौरान हम ये कर रहे हैं कि जो हमारी सेंट्रल टीम है, एक टीम सेंट्रल से दिल्ली जाके बैठेगी 2-3 दिन बाद, 4 दिन बाद, और वो वहीं रहेगी 18 तारीख तक। आहेत ते पुढचं अपडेट नेमकं काय आहे ते, कारण बऱ्याच संसदीय सदस्यांनी सुद्धा संसदेच्या लोकसभा आणि राज्यसभामध्ये तो EPS 95 पेन्शन धारकांचा मुद्दा हा मांडलेला आहे। महत्त्वाचं म्हणजे स्टँडिंग कमिटीचा जे संसदीय समितीचा रिपोर्ट असतो, ते रिपोर्ट हा EPS 95 पेन्शन धारकांच्या बाजूने आहे। त्यामुळे सरकारला ही मागणी EPS 95 पेन्शन धारकांची पूर्ण करावीच लागणार आहे आणि त्यामुळेच दबाव हा पेन्शन धारकांनी सरकारवर आणायचा आहे आणि म्हणूनच हा पुढचा प्लॅन केलेला आहे, असं सुद्धा कमांडर अशोक राऊत यांनी थोड्याच वेळापूर्वी लाईव्ह सांगितलेलं आहे। तर अतिशय महत्त्वाचे हे अपडेट कमांडर अशोक राऊत यांनी दिलेले आहे। हा व्हिडिओ तुमच्याजवळ असलेले जे EPS 95 पेन्शन धारकांचे ग्रुप आहेत त्या ग्रुपवरती शेअर करा, कारण प्रत्येक EPS 95 पेन्शन धारकांना पुढचं अपडेट माहीत असणं गरजेचं आहे। कारण EPS 95 पेन्शन धारक आहेत, बरेच सोशल मीडियावर खोटे व्हिडिओ येत आहेत, अफवांचे व्हिडिओ येत आहेत की तुमची पेन्शन आज वाढेल, उद्या वाढेल असे आहे, परंतु कोणत्याही प्रकारचं असं पॉझिटिव्ह जे अपडेट आहे ते नाही। आतापर्यंत आलेलं बऱ्याच संसदीय सदस्यांनी मांडलेलं आहे, पण मेन सरकारकडून जे अपडेट येतं ते कोणत्याही प्रकारचं पॉझिटिव्ह नाही। परंतु जरी पॉझिटिव्ह निगेटिव्ह अपडेट असलं तर तुमच्यापर्यंत ते अपडेट पोहोचवण्याचं काम हे आपल्या चॅनलच्या माध्यमातून केलं जातं। त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्या EPS 95 पेन्शन धारकांच्या प्रत्येक ग्रुपवरती शेअर करा। भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद।